सत्यजितला जेव्हा त्याच्या बायकोचं लफडं कळेल ना, तेव्हा खरी मजा येईल. अरे पण तुझं मंजिरीचं कधी लफडच नव्हतं. अख्ख्या कॉलेज जरी वाटत असलं ना तरी मला माहिती आहे ना, तूच आपला आशिक दिवाना. उसनळे बाळा, असं नाही बोलायचं हा. एकदा बोलला शेवटचा, परत नाही. अरे पण अशा क्या एक चीनी म्हण आहे, आपण एखाद्याला एखादी खोटी गोष्ट 1000 वेळा ऐकवली तर त्याला ती खरी वाटायला लागते आणि लोक सुद्धा ती खरी मानायला लागतात. आपणही तेच करायचं, कळलं? मंजिरीचं आणि माझं लफडं होतं. काय होतं? मंजिरीचं आणि माझं अफेअर होतं. अफेअर होतं? हा, गुड. जमलं की तुला? हा, आता हीच गोष्ट मंजिरीच्या नवऱ्याला कळल्यानंतर तिच्या घरात काय तमाशा होतो ना, ते बघायचं. अरे पण थांब, ही मुलगी दिसते त्या दिवशी पार्टीत, हे प्याद मिळालंय आपल्याला. हिचं आणि त्या सत्यजितचं नक्की काहीतरी घोळ आहे, मला जाम गॅरंटी आहे. त्या दोघांना एकत्र नाचतानाच माझ्या लक्षात आलं होतं की इथे पाणी मुरतंय. आत्या, मंजिरीचा काहीतरी भूतकाळ असेलच ना? प्रिया, भास ग आता, नको इतका विचार करूस. अगं मग आम्ही 6 वेळा उठलीस, आता मला ना तुझीच काळजी वाटायला लागली बघ. तू आता शांतपणे झोप, उद्या विचार कर. पार्टीत तिची कोणीतरी मैत्रीण आली होती ना? आता तिचं काय? येस, ज्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होते ते सापडलं. आता कुठला प्रश्न आणि कसले उत्तर ग इतक्या रात्री? अगं हेच, तिची ती मैत्रीण, भेटायला पाहिजे तिला. काय नाव तिचं? साक्षी, राईट. काय ग आता काय तिची खणा नारायण ओटी भरायची आहे काय? कशाला भेटायचंय तिला? असं काय करतेस आत्या? ग मंजिरी बद्दल सगळं माहित असेल तिला, आणि काही झालं तरी घरची झाली आता ती. आपल्या मंजिरीची जवळची मैत्रीण आहे नाही का? मग भेटायला नको? त्याला काय होणार? आणि भूकंप भूकंप येणार आहे आत्या. हे बघ आता काहीतरी बरवू नकोस. हा आत्या, तिला आपल्या मंजिरी बद्दल सगळं माहित असेल. म्हणजे कॉलेजमध्ये मंजिरी मागे कोण होतं, तिचं कोणाशी काही होतं का? मला ना मंजिरी त्यातली नाही वाटत. नसेल ना, नसेल त्यातली, पण आता इतकी सुंदर मुलगी आहे म्हटल्यावर कोणीतरी तिच्या मागे असेलच ना. अगं पण नुसतं मागे असण्याचा आता काय संबंध? तोच संबंध आपण जोडायचा आत्या. आता बघ, मंजिरीकडे कोणी बघितलेलं सुद्धा चालत नाही सत्यजितला. आता मंजिरी बाबत अशा काही गोष्टी त्याच्या कानावर गेल्या की त्यांच्या संसारात संशयाने विष कालवलं समज.